नमस्कार, मी अश्विनी आव्हाड स्वामिन्या फॅशन डिझायनर या माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करते। तर आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे कमरेची पिशवी किंवा आजीचा बटवा असं तुम्ही हे काही म्हणू शकता। इथे मी दोन कमरेची पिशवी शिवलेली आहे। हे कस्टमरच्या साडीला मॅचिंग होणारे असे बटवे आहेत किंवा कमरेची पिशवी आहे। तर हा पूर्ण व्हिडिओ कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ हा मी तुमच्याशी शेअर करते। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू। इथे मी दोन कपडे कट करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। याची जी उंची आहे, उंची म्हणजे लांबी, ती मी 14.5 घेतलेली आहे आणि जी रुंदी आहे ती रुंदी मी 8.5 घेतली आहे। तुम्हाला जर कमी करायचं असेल यामध्ये अर्धा इंच तुम्ही कमी पण करू शकता। इथे बघू शकता दोन फॅब्रिक मी इथे कट करून घेतलेले आहे आणि त्याच मॅचिंगचं अस्तर आणि त्याच साईजमध्ये मी दोन अस्तर पण इथे कट करून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे जॉईन करताना आपल्याला हा कपडा उलट्या साईडने ठेवून त्याच्यावर अस्तर ठेवायचा आहे। इथे बघू शकता तुम्ही, इथे बरोबर मी अस्तर थोडं एक्स्ट्राचं कटिंग केलेलं आहे। इथे अस्तर ठेवून आपल्याला सगळ्या साईडने शिलाई करायची आहे। आता इथे तुम्ही बघू शकता मी अस्तर आतल्या साईडने ठेवून पूर्णपणे शिलाई करून घेतलेली आहे। आता उरलेला कपडा जो आहे तो आपण इथे कट करून घेऊया। ही कमरेची पिशवी तुम्ही स्वतः पण यूज करू शकता, साडीवर वगैरे बाहेर कुठे गेल्यावर घालू शकता। दोन्ही पार्ट आपले शिवून इथे रेडी झालेले आहेत। आता आपण याच्यावर मी तुमचा मोबाईल म्हणा, त्या मोबाईलचं माप घेऊन सुद्धा तुम्ही इथे कट करू शकता। एका पार्ट आपल्याला एक पार्ट इथे थोडासा स्पेस, खालच्या साईडने थोडासा स्पेस जास्त ठेवायचा आणि वरच्या साईडने कमी ठेवायचा। उदाहरणार्थ इथे समजा तुमचा मोबाईल ठेवून तुम्ही एक आयडिया घेऊ शकता की बाबा मोबाईल एवढ्याच्यात बसून थोडीशी वरच्या साईडने जागा उरली पाहिजे। तर इथे बघू शकता मी इथे मार्क केलेला आहे। आता इथे आपण कट करूया, एकच पार्ट कट करायचा आहे। आता ही जी आपली ओपन झालेली बाजू आहे तिथे आपण हे दोन्ही कपडे आतमध्ये टाकून याच्यावर शिलाई करायची आहे, जेणेकरून वरच्या साईडने कोणता। आता इथे मी खालचा पार्ट आणि वरचा पार्ट दोन्ही पण शिलाई करून घेतलेले आहेत। आता आपण याला मध्ये आपल्याला चेन लावायची आहे। तुम्ही बघू शकता ही चेन ओपन करून एका साईडने आपल्याला एकदम कट टू कट हळूहळू पद्धतीने आपल्याला शिलाई करायची आहे। चेन लावताना एकदम स्लोली घ्या, कारण बऱ्यापैकी फास्ट। आता इथे बघू शकता तुम्ही एका साईडने आपली चेन लावलेली आहे। आता हा दुसरा पार्ट घेऊन इथे कट टू कट न ठेवता थोडीशी ही शिलाई आपण पुढे करणार आहोत, जेणेकरून चेन जिथे आपण लावतो ती जागा थोडीशी झाकली जाईल। बघू शकता ह्या चैनीच्या थोडंसं आतमध्ये घेऊन आपल्याला शिलाई करायची आहे। ते बघू शकता आपण चेन ही आतल्या साईडने अशी लावून याच्यावर घेऊन आपण व्यवस्थित अशी शिलाई करून घेतलेली आहे। चेन आतल्या साईडने कोणत्याही प्रकारे वरच्या साईडने दिसत नाही। आता आपण जो दुसरा पार्ट रेडी केला होता तो पार्ट आपण याच्यावर उलटा ठेवणार आहोत। इथे
तिथे तुम्ही बघू शकता सगळ्या साईडने शिलाई मारून झालेली आहे। आता जे हे कोणे आहेत ते कोणे आपण इथून कट करूया, जेणेकरून पलटी केल्यावर ते व्यवस्थित असे फिनिशिंगमध्ये निघतील। आणि ते पण छोटे छोटे काप द्यायचे आहेत। इथे थोडा थोडा एक्स्ट्रा जो माझा कपडा उरलेला आहे तो मी इथे कट करून घेते। कट देऊन झालेले आहेत। आता आपली जी चेनची बाजू आहे त्यातून आपण सगळा कपडा बाहेर काढायचा आहे। ह्या अशा पिशव्या तुम्ही तुमच्या ब्लाऊज मधला किंवा साडीतला कपडा उरला साडीच्या मॅचिंगचा, ब्लाऊजच्या मॅचिंगचा म्हणून असा तुम्ही बटवा पण शिवू शकता। याला जास्तीचा कपडा लागत नाही। ते तुम्ही बघू शकता कशाच्या तरी मदतीने आपण हे जे कोणे आहेत ते कोणे बाहेरच्या साईडने काढून घेऊया, जेणेकरून छान अशी फिनिशिंग दिसेल। ते बघू शकता तुम्ही छान अशी आपली पिशवी रेडी। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथे बाजूच्या साईडने इथे तुम्ही शिलाई लेस पण लावू शकता। लेस लावल्यावर पण खूप छान दिसते पिशवी, बघू शकता। मी आता चौ बाजूने फिनिशिंग देते। तुम्ही आपली शिलाई देऊन झालेली आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं तसं तुम्ही या सगळ्या बाजूने लेस लावू शकता। त्याने अजून छान पिशवी दिसते। आता इथे आपण तुम्ही बघू शकता मोबाईल टाकल्यावर छान अशी आपली इथे पिशवी रेडी झालेली आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तुम्ही पण अशी पिशवी ट्रायचा असेल तर प्रेस करा, प्रेस केल्यावर छान दिसते पिशवी। तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि ही बटवा पिशवी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तुम्ही शिवल्यावर ही पिशवी तुमची कशी बनते ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा। थँक्यू।